आषाढी यात्रेची सुरुवात झाली असताना विप्रदत्त घाट परिसरात आज एक भाविकाचा अपघात होऊन त्याचा पाय मोडला। एकीकडे शासन प्रशासन भाविकांच्या आरोग्य सुविधेचे मोठे दावे करत असताना प्रत्यक्षात मात्र मदत वेळेत मिळत नसल्याचे दिसून आले नाही। स्थानिक युवक सूरज ओबाळ यांनी 108 रुग्णवाहिकेला वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही असा आरोपही केला आहे। तसेच सारडाभोन येथील नगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांनीही घटनास्थळी येऊन जखमी भाविकाची पाहणी केली नाही असाही आरोप त्यांनी केला आहे। अखेर स्थानिक युवकांनी जखमी भाविकाला उचलून रुग्णवाहिकेत बसून पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवले। प्रश्न एकच, आषाढी यात्रेत भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? दर्शन बारीपाशी एक पेशंट एक वारकरी जाळीच्या उरून म्हणताना त्याचा पाय मोडला होता। तरी मी ॲम्ब्युलन्सला एक पाऊण तास झालं फोन लावत होतो, पण ॲम्ब्युलन्समध्ये कोणता रिस्पॉन्स दिला नाही। अक्षरशः त्यांनी टाळावाटाळ केली। एक म्हणतो पत्रा शेडला जावा, एक म्हणतो सारडाभोनला जावा। सारडाभोनपाशी गेलं तर तिथे ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही। ॲम्ब्युलन्स होती तर नदीत। अक्षरशः पेशंटला आम्ही उचलून नेले, तिथल्या डॉक्टरने पण काही रिस्पॉन्स आम्हाला दिला नाही।